नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज मी सकाळपासून माझं काय रुटीन आहे, काय काम करते, कसं आवरते ते मी सगळं तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिले आपली देवपूजा. तर देवपूजा झालेली अशी सुंदर अशी देवपूजा झाली की घरात मस्त छान असं प्रसन्न वातावरण होतं. आणि स्वामी चरित्र माझं रोजच वाचते मी 3 अध्याय. आणि या साईडला पाटावर मी महालक्ष्मीचा फोटो, गजलक्ष्मी, महालक्ष्मी चांदीची छोटीशी मूर्ती, शंख आणि श्रीयंत्र असं ठेवलेलं आहे ह्या साईडला पाटावरती. असं हे सगळं मी पूजेसाठी ठेवलेलं आहे. आणि ते ना श्रीयंत्रावर मंगळवार शुक्रवार कुंकुमार्चन करते. देवपूजा झाल्यानंतर मी इकडे स्वयंपाक बनवते. तर स्वयंपाक काय बनवते, शेपूची भाजी बनवते. आणि शेपूची भाजी आमच्याकडे कशी बनवतात, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून थोडं पाण्याचं वाटण करून घेतो आणि तशी पातळ अशी शेपूची भाजी बनवते. आणि इकडे मला चहा ठेवला आहे. तर सकाळी सकाळी थोडासा मी रोज चहा नाही घेत, कधीतरी वाटलं तर चहा ठेवते, नाही तर नाही घेत. आणि अशी पातळ अशी शेपूची भाजी झालेली. आमच्या घरात अशी सगळ्यांना भाजी आवडते. आणि माझा तर आज उपवास होता, फक्त एकट्यापुरतीच भाजी बनवायची होती. तर अशी भाजी तुम्ही पण बनवतात का? खूप छान लागते, तुम्ही नक्की बनवून बघा. आणि हे बघा अशी रश्श्याची आणि थोडी शिजली की मस्त छान अशी चव उतरते त्यामध्ये. तर चला सगळ्यांनी चहा घ्यायला. त्याचा चहा उकळतोय. भाजी पण शिजली आता. सगळे काम आवरल्यानंतर मी लेपन केलेलं होतं आज. तर लेपन, रांगोळी आणि मस्त दरवाजाची पूजा करून घेतली. आणि त्यानंतर मी तुळशीची पूजा आणि बाहेर मनी प्लॅन्ट आणि असे बेलाच्या झाडाचे छोटे छोटे रोप आहे, ते सर्व कुंडे एकत्र ठेवलेले आहे. रोज सकाळी त्यांना पाणी घालून पूजा करून आणि दिवा वगैरे लावून घेते. असं हे रोजचंच काम असतं. असं एक पण दिवस खाडा जात नाही की पूजा केली नाही बाहेरची पण. आणि आमच्या दाराच्या समोरच आहे ना विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, म्हणजे दुकानच्या समोर आणि घराच्या समोरच असं एकच चालत आहे. आणि ह्या साईडला जे आहे ना, तर इथं बेलाचं झाड आहे. तर बेलाचं झाड हे आपल्या दारापुढे खूप शुभ असतं, कारण की आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील, बेलाचं झाडाचं रोज दर्शन घेतलं की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं म्हटलं जातं. त्यामुळे बेलाचं झाड एक तरी नक्की लावा. मी पण असे छोटे छोटे रोपं तयार केलेले आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल, जवळपास असेल, त्यांनी नक्की एक रोप घ्या आणि बेलाचं झाड लावा. आणि ही जी शेती दिसते ना, ही आमच्या घराच्या पाठीमागेच आमची शेती आहे. आणि हे पुढे घर आणि घराच्या पुढेच आमचं दुकान आहे. तर हे बघा इथं हे घर आहे आमचं. शेती आणि दुकान घर एकच आहे आमचं, केद्राई रोडला इथं. आता ही बोटनेक ब्लाऊज कटिंग कशी करते मी तुम्हाला चालू दाखवते मी, कारण खूप घाई आहे. आता मी हे एवढं जवळून काही दाखवत नाही. आता थोडंसं जसं जमेल तसं मी थोडीसं दाखवते मी कसं कटिंग करते. सगळ्यात पहिली मी बाही टाकून घेते याची. तर इथं मी ह्या ब्लाऊजची बाही आहे 3ची, तर मी 4ची टाकली आहे. तर बाही आधी सगळ्यात पहिले कट करून घेणार आहे. आता हे बोटनेक ब्लाऊज कसं टाकायचं, अशी हे अस्तर जे आहे ना, तर याची अशी फोल्ड घरी करून घ्यायची. फोर घडी केल्यानंतर इथं हे बघायचं ही कितीची घडी पाहिजे आपल्याला. तर आता हे जे ब्लाऊज कटिंग करते ना मी, तर यांची 26.5 कमरघेर आहे. मग त्यानुसार मी माप टाकते कमरघेराचं. तर इथं खाली कमरघेराचं चौथा भाग टाकलाय मी 10चा. आणि इथून हे शोल्डर टाकते मी 7चं. खाली मुंडा पण 7 घेते इथपर्यंत. आणि इथं हा 1.5चा आकार देऊन घेतला आहे.
हे जे आहे ना, हे शोल्डर 7 घेतलंय, हे शोल्डर 7 घेतलंय. तर इकडनं मी शोल्डर मोजणार आहे, तर इकडनं मी 3.5 घेणार आहे. इथं ही 3.5ला पॉइंट केलाय मी इथं. तर 3.5 पासून इथपर्यंत खालीपर्यंत 4.5 टाकते. 4.5 घेतलं की हा गळ्याला असा आकार देते इथं मी. तर आता हा आकार दिलाय मी इथून. इकडनं 3.5 घेतलं आणि इकडं हे सोडून आपण हा गळ्याला आकार देतो. आता हा झाला आपला बॅक साईड तयार करायची ना आपल्याला. तर आपण गळा कसा टाकायचा, तर इथून आपण 1 इंच किंवा किती सोडू शकतो आपण, किंवा असा पण डायरेक्टली गळा पण असा पण टाकू शकतो आपण. असं आपण टाकू शकतो. हे बघा आता मी कट करते या गळा. हा गळा बघा कसा आकार आला याचा. हा असा आकार आलाय. हा जो इथला हा जो पार्ट आहे ना, तर हा मोजून घ्यायचा. इथून खाली हा जो गळ्याचा आकार द्यायचा इथपर्यंत हा मोजून घ्यायचा. आणि त्यानंतर हा जो गळा टाकायचा आहे ना आपल्याला, हा आपण अंदाजे टाकू शकतो. अशा प्रकारे आपण इथं कुठलाही आकार देऊ शकतो आपल्याला जसा पाहिजे तसा, छोटा मोठा. पण जास्तीत जास्त मोठा नाही करायचा आहे हा गळा. बॅक साईडचा जो बोटनेक ब्लाऊज असतो ना, त्याचा गळा छोटा पण एकदम चांगला दिसतो आणि व्यवस्थित वाटतो, जास्त फाकल्या पण जात नाही. तर अशा प्रकारे मी असा आकार दिलाय. तर त्याचा असा आहे बघा, शिवल्यानंतर मी तुम्हाला परत दाखवेलच. अशा प्रकारचा आलाय. इथं मी बॅक हुक इथं कट केल्या जाईल आणि बॅक हुक टाकल्या की मग ते व्यवस्थित अजून छानसा आकार तयार होतो त्याचा. आता हे पण ब्लाऊज मला अर्जंट शिवून द्यायचंय. आता हे मी तुम्हाला फ्रंट साईडचं ब्लाऊज दाखवते कसं कटिंग करायचं ते. आता इकडनं घेतलंय मी 3.5 घेतलंय इथं, आणि इथं खाली घेतलंय 4.5. हा बॉक्स बनवून घेतला. दोघं पण साईडचं इथं सारखंच घ्यायचं. इथं हे बॅक साईड फ्रंट साईड इथं हे दोघंच आकार सारखे घ्यायचे. इथं हे 4.5 आणि इथं हा आकार देऊन घ्यायचा. मग हा इथला पुढच्या गळ्याचा आकार जर आपल्याला काही चेंज करायचा असेल तर आपण तो पण करू शकतो. मग मी असा पण टाकला तरी पण छान वाटतो पुढच्या गळ्याचा आकार. फक्त हे जे अंतर आहे ना, तर हे बॅक साईड फ्रंट साईड सारखंच घ्यायचं आणि इथं पण सारखंच सोडलं जातं. तर मी आता याचा असा गळा कट करते. तर बघा आता हा पंचकोनी गळा तयार केलाय पुढच्या साईडला असा. हे झालं आपलं बोटनेक ब्लाऊजची कटिंग. तर अगदी सोपी पद्धत आहे आणि शिवायला पण खूप इझी आहे, खूप सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. इतक्यात ब्लाऊज शिवून होतं, काही वेळ पण लागत नाही. आता बघा हा कपडा तर असा आहे ना, त्याला थोडा शिवायला तरी प्रॉब्लेम येईल. ब्लाऊज शिवून तयार झालाय. बॅक साईड असा गळा घेतला आहे आणि हुक टाकलेले आहे आणि वरती बटन टाकलं आहे. असं सुंदर असं ब्लाऊज पण तयार झालं आहे. आणि छोटी स्लीव्ज घेतलेली. छोट्या स्लीव्जमध्ये बोटनेक ब्लाऊज खूप सुंदर दिसतं. आणि फ्रंट साईडला असे टक्स टाकलेले आहे. आता दुकानामध्ये ना उन्हाळ्यामध्ये खूप गर्दी आहे. लग्नाचा सीझन पण खूप चालू आहे आणि खूपच गर्दी आहे. जवळजवळ लग्नांचे ब्लाऊज झाले माझे शिवून आणि जे बाकी कस्टमरचे नातेवाईकांचे ब्लाऊज आहे ना ते बाकी आहे. आता हे जे म्हणजे 3 नवऱ्यांचे ब्लाऊज आहे हे सर्व वरती लावलेले आहे. सगळे ब्लाऊज दाखवेल मी तुम्हाला. सगळे एक व्हिडिओ पण काढून ठेवलेला आहे, पण नंतर दाखवेल. आता हे सगळे वरती जे लावलेले आहे ना ते दाखवते मी तुम्हाला. तर आहे ना हे ब्लाऊज जे आहे ना तर हे उन्हाळ्यामध्ये पटकन जातात आणि स्लॅक सीझनमध्ये आहे ना भरपूर असे पडून राहतात. आणि जास्त दिवस झाले की मग कस्टमर पण बोलतं की खूप दिवस झाले धूळ झाली आहे ब्लाऊजांवर. तर असं पण होतं. खूप सारी धूळ येते. माझं दुकान आहे वडाळे भोई गावात. आणि जे केद्राई रोड जातो ना तर केद्राई रोडला एकदम खेटूनच असं दुकान आहे. आणि दुकानाचं नाव आहे योगेश्वरी लेडीज टेलर्स. तर कोणीही सहज जरी आले केद्राई मातेला मंदिरात येण्यासाठी तर तुम्ही नक्की आपल्या दुकानला एकदा भेट द्या. आणि केद्राई रोडला आहे ना इथं एकदम लास्ट म्हणजे शेवटच्या याला आमचं हे दुकान आहे. तर इथं बघा दुकानामध्ये खूप साऱ्या पिशव्या आहे. ह्या ज्या पिशव्या आहे ना हे ब्लाऊज शिवायचे बाकी आहे. इथं ह्या ज्या मशीनच्या खाली ठेवले ह्या पिशव्या, तर यांचे ब्लाऊज आता लगेच अर्जंट शिवायचे सगळे एकत्र करून ठेवले.
आणि हे जे ब्लाऊज आहे ना, ते हे कटिंग करून झाले. अर्जंट शिवायला कस्टमरचा फोन येऊन गेला, मग मी अर्जंट रात्रीच जवळजवळ 10-10:30 हे ब्लाऊज कट केले. आता हे ब्लाऊज पण शिवून घ्यायचे. आणि कारण की कसं ब्लाऊज शिवायला आहे ना, कस्टमरचा फोन आला की आपल्याला कळतं की पटकन कोणतं ब्लाऊज तयार करायचं. आणि प्रत्येक कस्टमरला नंबरच दिलेला असतो. नंबर दिलेला असला का तेवढं टेन्शन नसतं. मग ते फोन आल्यानंतरच ब्लाऊज शिवायला सुरुवात होते. नंबर नसला की मग आपल्याला कळत नाही मग कोणाचं शिवायचं कोणाचं ठेवायचं. मग सगळे एकाच वेळेस सोबत येतात आणि सगळी घाई गडबड होऊन जाते. त्याच्यामुळं मग फोन दिलेला असतो नंबर, मग फोन केला की त्याच कस्टमरचं ब्लाऊज शिवायचं. तर हे बघा, हे घागऱ्याचं ब्लाऊज असं शिवलं आहे मी. लटकन पण असे बनवले आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता अजून एक सांगायचं राहिलंय मैत्रिणींनो, प्लीज एक व्हिडिओला लाईक करा आणि छान अशी कमेंट करा. मला तुमच्या कमेंटनी आणि तुमच्या लाईकनी खूप छान मोटिवेशन मिळतं. तर चला, भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.